नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज सकाळी सकाळी मार्केटमध्ये खूप छान आणि ताजी ताजी अशी कोळंबी मिळाली। म्हटलं आज मस्त असा कोळंबीचा रस्सा करूयात। तर इथे मी स्वच्छ कोळंबी साफ करून त्यातला काळा धागा काढून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल, थोडासा कढीपत्ता, 2 बारीक चिरलेले कांदे हे व्यवस्थित परतून कांदा लाल होईपर्यंत भाजून घेतला। त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो हेही टाकून व्यवस्थित परतवून घेतलं। 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलं। टोमॅटो मस्त असा नरम शिजण्यासाठी टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर मग त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घेतलेला आहे। तर त्यामध्ये मसाले ॲड केलेले आहे। 1 चमचा रेड चिली पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे घरगुती मसाले, अर्धा चमचा गरम मसाला टाकून व्यवस्थित मसाला हा शिजून दिलेला आहे। त्यामध्ये कोळंबी टाकून व्यवस्थित असं परतवून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये वाटण ॲड केलेलं आहे। त्याच्यामध्ये सुकं खोबरं, कांदा हे भाजून घेतलेलं होतं। अद्रक लसूण मिरची याची पेस्ट व्यवस्थित करून ते वाटण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। 2 बटाटे बारीक चिरून असे टाकलेले आहे आणि थोडंसं पाणी टाकून मस्त असा कढ येऊन दिलेला आहे। तर इथे आपला मस्त कालवणाला कढई आलेला आहे आणि कोळंबी आणि बटाटा हाही व्यवस्थित शिजलेला आहे। तयार आहे आपलं कोळंबीचं कालवण। वरून थोडीशी कोथिंबीर टाकावी आणि झाला आपला मस्त असा कोळंबीचा रस्सा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा। थँक्यू सो मच।